विश्वरत्न बोधिसत्व संविधानचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज संपूर्ण सभागृहामध्ये व्यासपीठ असेल, माझ्या समोर बसलेले सगळे विद्वान, विविध संघटनेचे नेते, कार्यकर्ते, ज्यांना चळवळीबद्दल जाण आहे, काही आस्था वाटते, काहीतरी घडावं चळवळीमध्ये, असे आपण आज सगळेजण आलेलो आहोत, एकत्र झालेलो आहे, संवाद आहे। खरं म्हणजे बेसिकली मी ह्या कार्यक्रमासाठी आलेलो नाही आहे। 2 उद्घाटन आहेत। लष्करी बागला आता मला 7 वाजता रमाईंवरती बोलायचं आहे। सावनेरला मी दुपारी सकाळी गेलो, तिथे रमाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि ह्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करत असताना आमचे मित्र अरुण गाडे, गणवीर यांनी सांगितलं, भीमरावजी दुपारचा वेळ आहे, आपला तो कार्यक्रम 3 वाजता संपतोय, संध्याकाळी 7 वाजता सुरू होतो, 4 तास काय करायचं? तर आम्ही ठरवलं काही इंटेलेक्च्युअल लोकांशी आपण चर्चा करू आणि समाजाच्या समस्या काय, या समस्या नागपूरकरांच्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या आहेत असं मी समजतो, त्याच्यावरती चर्चा करू। नागपूरकर जास्त शिकलेले आहेत, प्राध्यापक आहेत, चळवळीमध्ये वाहून घेतलेले आहेत, की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन पूर्वीपासून बाबासाहेबांच्या काळापासून, बाबासाहेबांच्या BSIचे चंद्रमौली, त्यांच्याशी संवाद साधला, बोललो, एकत्र येऊन आम्ही काही काळ एकत्र होतो, चांगल्यापैकी चाललं होतं। नंतर चंद्रमौली पुन्हा आमच्यातून निघून गेले, आज एकटे राहिलेले आहेत। संपूर्ण त्यांचे ट्रस्टी आज माझ्याबरोबर आहे, रावली आहेत, जंजाळे आहेत, दिल्लीचे लोक आहेत माझ्याबरोबर, त्यांच्याबरोबर एकेकाळी होते। कामं दाखवा लोकांना तर लोक तुमच्याबरोबर येतील। समता सैनिक दलाचा देखील तसाच मी प्रयत्न केला, बाबा समता सैनिक दल एकत्र यावं। आज भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल चांगल्यापैकी आमच्याकडे संख्या आहे, 22,000 आम्ही आज रजिस्टर आहोत। 27ला 100 वर्ष होत आहेत, हे डोळ्यासमोर ठेवून लाखभर समता सैनिक दल ह्या महाराष्ट्रामध्ये उभं करावं असा संकल्प घेऊन चालतो। बाबा, एखादं एम एन ऑब्जेक्ट ठेवल्याशिवाय तुम्ही ते अचीव करू शकत नाही, काहीतरी गोल पाहिजे। बाबा, हा गोल आहे, त्या गोलवरती मला तिथपर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे, असे गोल असणं गरजेचं आहे असं दिसतं। त्या दृष्टीने आज हे करत आहे। गाडेने सांगितलं, राजकारणाचे मुद्दे अनेक येणार आहेत, मला सकाळीच कल्पना दिली, तेव्हा मी त्यांना सांगितलं खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण मी संयमी माणूस आहे बाबा, सगळ्यांचं ऐकून घे, काही टीका माझ्यावरती केली तरी मी ऐकून घेईन, तसा माझा स्वभाव आहे। म्हणून जो मुद्दा आज काढला, राजगडाचा मुद्दा काढला, बा आम्ही तिघेही भाऊ एकत्र आहोत। बाळासाहेब हे पुण्याला असतात, पण महिन्यातले 15 दिवस ते राजगडामध्ये असतात, कारण त्यांचं ऑफिसच मुंबई आहे, प्रॅक्टिसच दिल्ली मुंबई हायकोर्टामध्ये करतात, चॅरिटी कमिशनरकडे करतात, अनेक समाजाचे प्रश्न हे मुंबई आहे, पुणे हे कधी होऊ शकत नाही। परंतु त्या काळामध्ये त्यांनी घरं घेतली होती म्हणून आज पुण्याला राहत आहेत, त्यांच्या पत्नी आज तिथे प्रोफेसर होत्या म्हणून ते पुण्याला राहत आहेत, पण संपूर्ण राजगडामध्ये कारभार चालतो। दुसरी गोष्ट अशी आहे, जो काही वंचितचा मुद्दा आला, डिफेन्स करणं गरजेचं आहे। भाऊ म्हणून डिफेन्स करत नाही हे पण लक्षात। वंचित बहुजन आघाडी का काढली, अनेक त्यांनी प्रयोग केले, भारिप बहुजन काढला, भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणून एक नाव होतं त्यांचं,
त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भारीप काढली 1980ला. मला जर आठवत असेल, तुम्हाला देखील, तुम्ही जरा स्थान द्या, जुने जुग आहे, भारीप काढला पाहिजे भारतीय रिपब्लिक. अध्यक्ष कोणाला केलं ते? दादासाहेब गायकवाड यांच्या पत्नी जिजाबाई गायकवाड. 1980ला त्यांनी अध्यक्ष. वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे सिद्धार्थ कॉलेज होतं तिथे बैठक झाली आणि त्यांना अध्यक्ष केलं. त्यावेळेला त्यांच्याबरोबरचे अर्जुन डांगळे, नंतर बरेचसे त्यांचे सहकारी त्यावेळेला होते. आज अर्जुन डांगळे, रवी पवार हे नंतरचे. अशांना घेऊन त्यांनी सुरुवात केली भारीपची. नंतर बहुजन हा शब्द लावला. त्याच्यानंतर ते वंचित बहुजन आला. यश हे मिळत गेलं नाही हे देखील आपण जाणतो या सगळ्या पक्षात. काही थोडेशा जिल्हा परिषदामध्ये, अकोल्यामध्ये आज 25 वर्ष त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. बाजूच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे 7-8 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि कंट्रोलिंग आहे. बाबा कोणाला बसायचं असेल तर वंचितचा सपोर्ट घ्या आणि करा. मागच्या वेळी अनेक प्रयोग केले पण प्रयोगामधून काही यश आलं नाही. 2019ला 42 लाख वगैरे मतं मिळाली. त्याच्यानंतर 27 झाली आणि आज काहीतरी 16 वगैरे झालेली आहे. हे सगळं मान्य करू का करावं लागलं याचा देखील विचार करायला. रिपब्लिकन नाव, रिपब्लिकन नेते त्यावेळेचे जे चालवणारे होते ते बदनाम झाले. विनोदाने असं म्हटलं जायचं मुंबईमध्ये, बाबा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याची जर भेट घ्यायची असेल तर मंत्रालयात ह्या मिनिस्टरच्या दारासमोर जा, तिथं तुमचा नेता भेटेल. अशा गमतीने भेटायचे, कोणावरती टीका वगैरे नाही. हे सगळं झालं असताना हा रिपब्लिकन हे नाव एवढं बोखट झालं, त्यामुळे त्यांना हा नवीन पक्ष काढला. कॅलिबर आहे, सत्तेला धक्के देतात. मग ते सेंट्रल असो अगर स्टेट असो. पुन्हा एक सांगतो, डिफेन्स करण्याचा माझा अधिकार आहे म्हणून मी हे बोलतोय. सगळं काही जणांनी एवढा धोका, म्हणजे वंचित जर आमच्या बरोबर आली तर आम्ही वंचित बरोबर सरकार स्थापन करू, ह्या पोझिशनवरती त्यांनी हा महाराष्ट्रामधले आंबेडकरवाद्यांना आणून ठेवले. बा वंचित आमच्या बरोबर नसेल तर आमचं काय होणार नाही असं इंडिया आघाडीचे काँग्रेस वगैरेच्या काळामध्ये बा काँग्रेसने आजपर्यंत तुमचं कधी भलं मागितलेलं बघितलेलं नाही, तर तुमचा वापर केला आणि तुम्हाला सोडून दिला. म्हणून एकदा मी सभेमध्ये बोललो होतो, या 2024च्या इंडिया आघाडीच्या नंतरच्या सभेमध्ये. भली मोठी सभा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागली होती. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितचे पण काही लोक होते मंचकावर. आणि तेव्हा सांगितलं, बाबा हा महाराष्ट्रामध्ये विजय झालेला आहे, देशामध्ये जो विजय झालेला इंडिया आघाडीचा, चांगल्या मोठ्या संख्येने लोक निवडून आले. हे का आले? कारण मोदी गव्हर्नमेंटनी संविधान हटावचा नारा दिला होता. त्यामुळे लोकांना, आंबेडकरवादी लोकांना कळलं की बाबा खरंच संविधानाला धोक्यात आहे, आपण एकत्र यायला. संविधान वाचलं नाही तर आम्ही काय वाचत नाही. हा महाराष्ट्रामध्ये नाही, हे देशामधलं मी पिक्चर बघितलं. कारण त्या काळामध्ये मी तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये होतो. माला आणि मादगी तिथे 2 मोठे समूह आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये बोलायचं तर मार आणि माग इच्छा प्रकारे जर महाराष्ट्राचा विचार केला, लाखोच्या संख्येने लोक रोडवरती आले. म्हणून कर्नाटकामध्ये त्यांना सत्ता भेटली. मी बोललो, काँग्रेस जिंकलेली नाही, इंडिया आघाडीचा विजय नाही, तर हा संविधानाचा विजय, आंबेडकरवाद्यांचा विजय आहे की भरभरून त्यांनी मतं दिलेली आहे. काँग्रेसने हे समजू नये की काँग्रेसमुळे
अल्टरनेटिव्ह नसल्यामुळे लोकांनी काँग्रेस बरोबर जाणं थांबलं. हे देखील सांगितलं 75 वर्ष जर काँग्रेसने संविधानाचा उदो केला असता, संविधानाचा गौरव केला असता, बाबासाहेबांना मान सन्मान दिला असता, तर ही अशी विचारसरणी 2014ला जी केंद्रामध्ये बसलेली आहे ती बसली नसती. हा देखील काँग्रेसने विचार करायला. समस्या अनेक आहेत. मध्यंतरी दीक्षाभूमीचा जो विद्रोपीकरणाचा प्रयोग झाला, इथे जे कांड झालं दीक्षाभूमीला, तर देशामधली जी काही बौद्धांची धरोहर आहे त्याच्यावरती आज कब्जा करण्याचा यांचा प्रयत्न चाललेला, तो एक हाणून पाडणं गरजेचं. आम्ही आज भारतीय बौद्ध महासभा, आमच्या डिपार्टमेंट समता सैनिक दल लेणी संवर्धन म्हणून आहे. आज आम्ही जातो त्याच्यात आर्किओलॉजिकल लेटर लिहितो. अॅट्रॉसिटीच्या केसेस त्या आर्किओलॉजिकल अधिकाऱ्यांवरती फाईल केलेल्या, कारण ही राष्ट्रीय सुरक्षित आहे, धरोहर आहे आणि त्याच्यामध्ये जर छेडछाड करत असेल तर डायरेक्टली अॅट्रॉसिटीचं सेक्शन त्याला अप्लिकेबल होतं. ते देखील लोकांमध्ये जागृती यायला पाहिजे की आपण आपल्या धरोहरावरती जाणं गरजेचं आहे. लेण्या असतील, स्मारकं असतील, त्याच्यावरती जाऊन आपला हक्क आणि अधिकार सांगणं गरजेचं आहे. कारण सिस्टमॅटिकली ह्या देशामध्ये काम करण्यास सुरू झालेली आहे विरोधकांची. देशामधला जर विचार कराल तर ह्या विचारसरणीला विरोध करणारा आंबेडकर वाद्याशिवाय दुसरा कोण नाही. मग तो महाराष्ट्र असो, देशाचा आंध्र प्रदेश, गुजरात असो, रस्त्यावरती येऊन ह्या विचारसरणीला, मनुवादी विचारसरणीला जर विरोध करणार असेल तो आंबेडकरवादी. हे त्यांनी ओळखले. कोणीतरी आता मुस्लिमांचा विचार केला, मुस्लिम समाज, माझं तरी अंडरस्टँडिंग आज झालेलं आहे. कारण बऱ्याच मुस्लिम लीडर्स मी बोलतो, हा भयभीत झालेला समाज झाला. एक काळामध्ये तो अग्रेसिव्हली रोडवरती येऊन त्याची लढाई लढत होता, पण मुस्लिम आज रोडवरती यायला तयार नाही. एवढी दहशत ह्या मनुवादी ह्या सरकारने, मग ते महाराष्ट्रातलं असेल केंद्रातलं असेल, त्यांनी केलेली. ऐकत कोण नाही, विरोधाला विरोध कोण करणारा, तर हे आंबेडकरवादी आहे, बाबासाहेबांचे अनुयायी आहे. भले संख्येने कमी, परंतु विरोध आहे त्यांचा. नाही सभागृहामध्ये आमचे लीडर्स नाही, आम्ही निवडून येऊ शकत नाही, परंतु रस्त्याच्या लढाईमध्ये आम्ही जोरात आम्ही. परभणीचं उदाहरण आहे, जे राजगुरूचा मर्डर झालेला आहे पोलिसांच्या मार्फत. परभणी 2 दिवस जळत होती, दाखवून दिलं व्यवस्थेला. बा न्याय मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकू. तसा प्रकार दीक्षाभूमीवरती झाला नाही, ही देखील माझी खंत. मुंबईवरून आलो, माझं एकदा प्लेन चुकलं काहीतरी 5 जूनला वगैरे, 1 जुलैला, आणि मग 5 जुलैला आलो. आणि इथे आंदोलनं केली, प्रेसला मी संबोधित केलं. बोला याची म्युन्सिपाल्टी चालून देणार नाही, आम्हाला तुमचं सौंदर्यकरण नको. ही आमची पवित्र अशी दीक्षाभूमी आहे, बाबासाहेबांच्या 52 वर्षांनी पुनीत झालेली. ही लढाईची तयारी ठेवा. वैचारिक लढाई आपल्या बरोबर आहे, पण मसल पॉवर आपल्याकडे पाहिजे. मसल पॉवरने आपण यांना नमवू शकतो. आपण कमी पडतोय काही नाही.
काही माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं बहुजन नाही येत, बहुजन आपल्याला. पण एकट्याने लढाई लढू पण शकत नाही, आपण जिंकू शकत नाही. लढू शकतो पण जिंकू शकत नाही, कारण संख्येने आपण कमी आहोत. इलेक्शनच्या पॅटर्न मध्ये आपण बसत नाही, परंतु प्रयत्नच आपल्याला करावे लागतील. बहुजनांना सांगावं लागेल, बाबा बाबासाहेबांच्या 340-41 मुळे आज तू घडलाय. वैचारिक द्वंद्व आहे. आपण बौद्ध आहोत, ती लोक हिंदुत्व मानत आहेत. परंतु महाराष्ट्र तेवढा पुरोगामी नाही, तरी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महापुरुषांची परंपरा आहे. व इतर राज्यामध्ये आज बहुजन आपल्याशी